नमस्कार, रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्या सर्वांसोबत नवीन प्रकारची रेसिपी शेअर करणार आहे। क्रिस्पी आणि टेस्टी स्वीट कॉर्न असं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। इथे बघा, मी स्वीट कॉर्न बनवण्यासाठी चटपटीत स्वीट कॉर्न बनवण्यासाठी इथे मी 2 मधुमक्खा घेतलेले आहेत। आता याला सोलून घेते। इथे मी 2 मधुमक्खा सोलून आणि साफ करून घेतलेले आहेत। त्याच्यावरती असे छोटे छोटे धागे असतात, ते मी पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत। आता याचे आपण हे बघा असे असे करत करत पूर्ण याचे दाणे वेगळे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व या दोन्ही पण भुट्ट्यांचे दाणे काढून घ्यायचे। बघू शकता। असे सर्व दाणे काढून घ्यायचे आहेत। चाकूने वगैरे कापायची अजिबात गरज नाहीये, हे अशा अलगदच निघतात हाताने। आता हे सर्व काढून घेते। अशा प्रकारे मी इथे आता मधुमक्खा पूर्ण सोलून घेतलेली आहे। बघा, दाणे दाणे काढून घेतले त्याचे पूर्ण। आता हे आपण या पाण्यामध्ये घालून 10 ते 15 मिनिट उकळून घेणार आहोत। आता यामध्ये घालते 1 चमचा मीठ आणि मस्त असं उकळी काढून घेते। गॅसवर ठेवले। मस्त अशी आता 10-15 मिनिट उकळी काढून घ्यायची आहे याला। असं मध्ये मध्ये एखाद्या वेळेस चेक करून घ्यायचं। हे बघा, आणखीन 1-2 मिनिट भर मी शिजवून घेते। इथे मस्त असं मी 10-15 मिनिट भर कॉर्नचे दाणे असे शिजवून घेतलेले आहेत। इथे बघा, मस्त असे शिजवून मस्त शिजून असे टम्म फुगलेले आहेत। चला आता याला काढून घेते। गॅस बंद करते। इथे मी सर्व कॉर्नफ्लॉवरचे दाणे इथे काढून घेणार आहे। स्वीट कॉर्नचे इथे बघू शकता, गाळणीवरती काढून घेत आहे। इथे बघू शकता, मी सर्व अशा प्रकारे काढून घेणार आहे। इथे मी सर्व स्वीट कॉर्न काढून घेतलेले आहेत। इथे बघू शकता। आता मी याचं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे पाणी फेकून देणार आहे आणि इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। आता हे सर्व याच्यामध्ये टाकून घेते। इथे बघा, आता याला तयार करण्यासाठी हे गरम गरमच आहे। आता मी याच्यावरती हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ लावून घेणार आहे। हे बघा, तांदळाचं पीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, हे बघा, थोडंसं लाल तिखट, धने पावडर आणि जिरे पावडर, चाट मसाला, काळा नमक आणि थोडेसे जिरे। आता याला मस्त असं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत।
अशा प्रकारे मी इथे चोळून चोळून मस्त असं पीठ एकदम त्याला चिटकून बसेपर्यंत याला मिक्स करून घेतलेलं आहे. चला आता याला फ्राय करून घेऊया. इथं गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आता आपलं तापलेलं आहे. मी त्याच्यामध्ये एक स्वीट कॉर्नचा दाणा टाकून बघला होता. बघू शकता ते मस्त असं तळत आहे. आता त्यामध्ये हे आपण मॅरिनेट केलेलं आणि मस्त असं खरपूस होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे सगळे स्वीट कॉर्नचे दाणे तळून घेणार आहे. हे बघू शकता. तर मस्त खमंग आणि कुरकुरीत असे तळलेले आहेत. आता काढून घेते. अशा प्रकारे मी इथे स्वीट कॉर्न असे कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत. इथे बघू शकता हे का. आता चला याला परतवून घेऊयात. आता मी इथे परतवून घेण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकून घेते. इथे बघू शकता तुम्ही. इथे मी 2 चमच तेल टाकून घेतले. आता या तेलामध्ये थोडेसे जिरे, जिरे मस्त तडतडले की त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडासा चाट मसाला आणि इथे थोडंसं काळं मीठ आणि याच्यामध्ये आता मी हे तळलेले संपूर्ण कॉर्न टाकणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार. मिक्स करून झालं की परत एकदा मी असं लिंबू पिळून घेणार आहे. हे बघा, मी अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे. तुम्हाला हवी तशा चवीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता आणि मस्त असं मिक्स करून घेते. इथे स्वीट कॉर्न बनवून तयार आहेत. मी आता गॅस बंद करून घेते आणि काढून दाखवते. इथे मी क्रिस्पी असे स्वीट कॉर्न काढून घेतलेले आहेत. इथे बघा मस्त तळून असे खमंग असे कुरकुरीत झालेले आहेत. बघा, आता गार्निशिंग करण्यासाठी मी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते. हवं तर तुम्ही याला नंतर वरतून लिंबू टाकून खाऊ शकता. मी पहिलेही फ्राय करताना लिंबू टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे स्वीट कॉर्न बनवून रेसिपी तयार आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.